नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. आज सुरुवातीला पाहूया नीट 2025 ॲडमिशन प्रोसेस अपडेट्स. ऑल इंडिया MCC MBBS BDS तसेच महाराष्ट्र CET सेल ग्रुप A MBBS BDS यांची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आणि आत्ता प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या फेरीची. महाराष्ट्र CET सेल ग्रुप B BAMS BHMS आणि ग्रुप C BPTH BOTH BSLP या दोन्हीही लाईनमधून ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली असून पहिल्या व दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. ग्रुप B पहिली फेरी BAMS BHMS पसंतीक्रम आपल्याला भरावयाचे 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणि तो भरून झाल्यानंतर प्रवेशाची यादी मात्र 12 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच ग्रुप C पसंतीक्रम 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरपर्यंत भरावयाचे आहेत. एकंदरीत काय, BAMS BHMS प्रवेश जाहीर झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊन ग्रुप C मधील प्रवेशाबाबत निर्णय घ्यावयाचा आहे. ग्रुप A MBBS BDS राऊंड 2 साठीचं वेळापत्रक तसंच सीट मॅट्रिक्स अजून जाहीर झालेलं नाही. तरीही काही न्यूज मीडियाच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या फेरीनंतर MBBSच्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट अशा सुमारे 1275 जागा उपलब्ध आहेत असं समजलं. हे समजल्यानंतर अनेक पालकांचे फोन आले, सर 1275 जागा शिल्लक, मग काय भरपूर कट ऑफ खाली येतीलच की, अशी चौकशी सुरू झाली. मग कधी सुरू होणार ग्रुप A राऊंड 2ची ॲडमिशन प्रोसेस? पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीसाठी किती जागा उपलब्ध होतील, म्हणजेच सेकंड राऊंडचे सीट मॅट्रिक कसे असेल, त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला जागा कुठून येतात आणि किती उपलब्ध होतात आणि त्यानुसार काय असतील प्रवेशाचे अंतिम कट ऑफ. तसेच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार BDS प्रवेशाचे 2025चे पहिल्या फेरीचे कट ऑफ व त्याचं सविस्तर ॲनालिसिस हे या भागात आपण पाहूया. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तो समजण्यासाठी व्हिडिओ सलगतेने न स्किप करता शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. प्रथम पाहूया कधी सुरू होईल MBBS BDSची सेकंड राऊंडची प्रवेश प्रक्रिया. तर MCC तर्फे सुरुवातीला जे वेळापत्रक जाहीर झालं होतं त्यानुसार दुसरी फेरी 21 ऑगस्टपासून आणि तिसरी फेरी 9 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. प्रत्यक्षात काय घडलंय तुम्हाला माहीतच आहे. पहिल्याच फेरीसाठी प्रचंड कालावधी गेलेला आहे. एकंदरीत काय तर प्रवेश प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे PWD तपासणी आणि NRI प्रवेश आणि त्यामुळंच हा जास्त कालावधी गेलेला आहे. MCC तर्फे 28 ऑगस्ट रोजी PWDसाठी देशात आणखी 13 ठिकाणी तपासणी केंद्रांना मंजुरी दिली असून 9 सप्टेंबरपर्यंत पोर्टल खुले राहणार आहेत. MCC कडून देश पातळीवरील व त्यानंतरच CET सेलकडून राज्याचं वेळापत्रक जाहीर होईल. फक्त प्रतीक्षा करणं एवढंच आपल्या हातात सद्यस्थितीत आहे. आता पाहूया राज्यातील MBBS BDS दुसऱ्या फेरीसाठी जागा कुठून येतात. देशभरातील आणि राज्यातील प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये फ्री एक्झिट असते. MBBS गव्हर्मेंट प्रवेश कुणी सोडेल का हो? महाराष्ट्रात MBBSचा प्रवेश मिळाला आहे आणि आम्ही तो सोडू? कुणीही सोडणार नाही. मग फ्री एक्झिट कोण घेतं? तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी जो देशभरातील एम्स जिपमरसह 15% ऑल इंडिया कोट्यामधून प्रवेश घेतो तो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रवेश मिळालेला असतो त्या ठिकाणी फ्री एक्झिट घेतो. त्याचबरोबर ऑर्फन म्हणजे अनाथ PWD डोंगरी प्रदेश HA आणि डिफेन्स MKB मधील काही जागा शिल्लक राहतात. एकंदरीत शासकीय MBBS BDS मधील पहिल्या फेरीमध्ये फ्री एक्झिट घेतल्यामुळे आणि काही प्रवर्गातून
जसं की PWD, HA, डिफेन्स, MKB विद्यार्थी अभावी जागा शिल्लक राहतात त्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होतात. MBBS BDS प्रायव्हेट संस्थांमध्ये जो कोटा असतो IQ कोटा, तसेच स्टेट कोटामधून आर्थिक कारणामुळं फ्री एक्झिट घेतली जाते, त्या जागासुद्धा दुसऱ्या फेरीसाठी वर्ग होतात. आता पाहूया 20 ते 25 MBBS गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दुसऱ्या फेरीसाठी 1275 जागा उपलब्ध आहेत अशा सद्यस्थितीत मीडियामधून बातम्या आहेत. मग या शिल्लक जागांबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. दरवर्षी दुसऱ्या फेरीसाठी MBBS शासकीय जागा किती शिल्लक राहतात याबाबत मागील वर्षाचा नेहमीचा ट्रेंड पाहणं अत्यंत आवश्यक असतं. प्रत्येक फेरी राऊंड सुरू होण्यापूर्वी त्या फेरीसाठीच्या उपलब्ध जागा, यालाच आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, त्या जाहीर केल्या जातात. यादीमध्ये कॉलेजचं नाव असतं, कॉलेजचा इंटेक असतो आणि कॅटेगरी वाईज किती शिल्लक जागा राहिल्यात यांचा ॲब्स्ट्रॅक्ट दिलेला असतो. आता आपण जर पाहिलं 2024 साली दुसऱ्या फेरीसाठी एकूण महाविद्यालये होती 33 आणि जागा होत्या 50-90. यामधून 369 गव्हर्नमेंटच्या जागा शिल्लक राहिल्या. त्यावेळेलाही लगेच म्हटलं, अरे वा, एवढ्या गव्हर्नमेंटच्या 369 जागा शिल्लक, पण त्या नेमक्या कोणत्या आहेत हे पाहणं खूप गरजेचं असतं. त्यापैकी जर आपण त्यावेळेचा अभ्यास केला तर PHमधून म्हणजेच PWDमधून 93 जागा होत्या, ऑर्फन अनाथच्या 23, HAमधून 18, अदर रिझर्वेशन्स म्हणजे डिफेन्स MKBमधून 13 जागा होत्या. अशा 147 जागा आणि 122 लोकांनी फ्री एक्झिट घेतली होती. आता पाहूया राज्यातील प्रायव्हेट MBBSची मागील वर्षी दुसऱ्या फेरीच्या वेळेला काय परिस्थिती होती. दुसऱ्या फेरीच्या वेळेला 23 महाविद्यालयं आणि एकूण इंटेक होता 3220 आणि पहिली फेरी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी 840 MBBSच्या प्रायव्हेट जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी IQ कोटा त्याच 337 जागा होत्या आणि स्टेट कोट्याच्या मात्र 503 जागा होत्या. अर्थातच मागील वर्षी पहिल्या फेरीनंतर कॉलेज कोड 1365 संभाजीनगर एकूण 50 जागांचा नव्याने समावेश झाला होता. जर आपण क्लिअर वॅकन्सी पाहिली तर मात्र IQ कोटा 330 आणि स्टेट कोटा 460 अशा 790 जागा उपलब्ध होत होत्या. आता यापैकी IQ कोट्याच्या 330 आहेतच, पण वेदांता कॉलेज आहे आपल्याकडं 1147 कोड की ज्या ठिकाणी फी माफी नाही. त्याच कॉलेजच्या 150 जागा आहेत, त्यापैकी 132 जागा शिल्लक होत्या. 110 जागा स्टेट कोटा आणि 22 जागा ह्या IQ कोट्याच्या होत्या. एकंदरीत काय तर मागील वर्षीसुद्धा दुसऱ्या फेरीसाठी जागा ह्या उपलब्ध होत्याच. एवढंच काय, जर आपण मागील वर्षीच्या तिसऱ्या फेरीचा अभ्यास केला त्यावेळीसुद्धा आपल्याला तिसऱ्या फेरीसाठी 208 जागा ह्या स्टेट कोटा आणि 190 जागा IQ कोट्या अशा 398 जागा उपलब्ध होत्या. त्याही ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये वेदांताच्या 108 जागांचा समावेश आहे. आपण 2024मध्ये पाहिलं राऊंड 2 जर इंटेक होता गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBS यांचा 50 ते 50 अधिक 3220 बरोबर 8270 आणि दुसऱ्या राऊंडसाठी जागा शिल्लक होत्या गव्हर्नमेंटच्या 369 अधिक प्रायव्हेटच्या 840 अशा 1209. हे 2024 प्रमाणे. जर आपण 2025 दुसऱ्या फेरीच्या इंटेकचा विचार केला तर MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट 5849 अधिक 3219 बरोबर 9068 एकूण जागा आहेत. आणि याचा जर विचार केला तर सद्यस्थितीत आपण न्यूजमध्ये पाहतोय की 1275 जागा उपलब्ध होत आहेत. जर आपण इंटेकचा विचार केला तर 2024च्या तुलनेत 2025मधील 1275 जागा ह्या कमीच आहेत. आपण BDSचा अभ्यास करूया. 2024मध्ये
दुसऱ्या फेरीला गव्हर्मेंट BDSच्या एकूण 147 जागा शिल्लक होत्या. यामध्ये 140 स्टेट आणि 7 अदर रिझर्वेशन्स म्हणजे डिफेन्स MKBच्या जागा होत्या. 2024 मध्ये तिसऱ्या फेरीसाठी सुद्धा गव्हर्मेंटच्या BDSच्या 70 जागा आणि अदर रिझर्वेशन्स डिफेन्स MKBच्या 4 अशा 74 जागा ह्या शिल्लक होत्या. आपण जर प्रायव्हेटचा विचार केला तर मागील वर्षी आणि सद्यस्थितीत सुद्धा एकूण 22 महाविद्यालये आहेत आणि 22 महाविद्यालयामधून 2400 जागा उपलब्ध होतात. 2024 साली राऊंड 2 प्रायव्हेट BDS 2024 दुसऱ्या फेरीसाठी 1402 जागा स्टेट कोटा आणि 224 जागा IQ कोटा अशा एकूण 1626 जागा उपलब्ध होत्या. हे 67% प्रमाण पडतंय शिल्लक जागांचं. पण आपण जर पाठीमागील अनेक वर्षांचा विचार केला तर सर्वसाधारणपणे BDSच्या 60 ते 70% जागा ह्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होतात हे आपल्या लक्षात येतं. मागील वर्षी 2024 तिसऱ्या फेरीचा जरी विचार केला तरी त्याही फेरीच्या वेळेला स्टेट कोटा 801 आणि IQ कोटा 127 अशा 928 जागा उपलब्ध होत्या. हे प्रमाण 38% पडतंय. आणि मागील काही दिवसांचा जर विचार केला तर तिसऱ्या फेरीसाठी सुद्धा एकूण इंटेकच्या 30 ते 40% जागा शिल्लक राहतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पाहूया 20 ते 25 MBBS प्रवेशाचे R2 म्हणजे राऊंड 2चे कट ऑफ SML किती असतील. पण तिसऱ्या फेरीनंतरचे कट ऑफ हेच महत्त्वाचे असतात हे लक्षात घ्या. त्याचं मुख्य कारण आहे तिसऱ्या फेरीचे प्रवेशाचे नियम वेगळे असतात आणि तिसऱ्या फेरीसाठी सर्व प्रकारच्या जागा उपलब्ध होतात. दुसऱ्या फेरीनंतर PWD, ऑर्फन, MKB, HA यामधून शिल्लक राहणाऱ्या सर्व जागा तिसऱ्या फेरीसाठी संबंधित त्या गटासाठी खुल्या केल्या जातात. तिसऱ्या फेरीनंतर शासकीयमध्ये तसेच प्रायव्हेटमधील IQ कोटा वगळता फार जागा शिल्लक राहत नाहीत. एकंदरीत तिसऱ्या फेरीनंतर जर आपण कट ऑफचा विचार केला तर खुला गट शासकीय MBBS स्टेट मेरिट लिस्ट नंबर 4000 पर्यंत तसेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर 7000 ते 7200 पर्यंत मिळू शकेल असा एकंदरीत अंदाज आहे. अर्थातच याबाबत प्रत्येक कॅटेगरीनुसार AIR SML टेंटेटिव्ह मार्क याबाबतचा मागील व्हिडिओ पाहावा. सद्यस्थितीत राज्यातून सतत फोन असतो, सांगा ना रिपीटर आहे BDS तरी मिळेल का. प्रचंड टेन्शन आहे. 2024 मध्ये मार्कांचा पाऊस पडला, भरपूर मार्क्स पण प्रवेश मिळाले नाहीत. 20 ते 25 मध्ये पेपर अवघड, मार्क कमी आणि रिपीटर विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या. त्यामुळं विद्यार्थी पालकांना प्रचंड टेन्शन येणं स्वाभाविक होतं. कोणता ना कोणता प्रवेश लवकरात लवकर पटकवणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं. म्हणूनच आपण पाहतो MBBS ऑल इंडिया डीमचा दरवर्षी 12 ते 13 लाख ऑल इंडिया रँकवर मिळणारा प्रवेश यंदा 7.5 लाख ऑल इंडिया रँकवर येऊन थांबला. आणि याच टेन्शनमुळं BDS प्रवेश विद्यार्थ्यांनी घेऊन ठेवलेले आहेत. थोडंसं समजून घेऊया. BDS प्रवेशामध्ये भरपूर विद्यार्थी फ्री एक्झिट घेतात. BAMS प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर BDSचे विद्यार्थी पुन्हा प्रवेश सोडतात. एकंदरीत BDSच्या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीमध्ये एकदम घाबरून जाऊ नये. अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, सगळेच जण फक्त MBBS माहिती व्हिडिओ कट ऑफ देत आहे, पण BDS बाबत थोडीशी डिटेल माहिती द्या. म्हणून BDS गव्हर्मेंट, BDS प्रायव्हेट आणि BDS डीमचे 20 ते 25चे कट ऑफ आत्ता आपण पाहूया. प्रथम पाहूया महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट BDS कॉलेजचे कट ऑफ. मागील वर्षी म्हणजे 2024 पर्यंत आपल्या राज्यात 4च BDSचे शासकीय महाविद्यालय होते. म्हणून या 4 महाविद्यालयांचा सुरुवातीला आपण कट ऑफ पाहूया. SC SML आहे 16,607 400 मार्क्स. ST 30,303 304 मार्क्स.
FIJE 10,071, 451 मार्क्स. NT1 13,150, 427 मार्क. NT2 10,077, 451 मार्क्स. NT3 8,506, 464 मार्कावरती प्रवेश आलेला आहे. OBCचा विचार करता 8,739 SML आणि 462 मार्क्स. SCBC 8,696 SML, 462 मार्क्स. EWS 8,747 SML, 466 मार्क्स आणि खुला गट 7,418 SML आणि 472 मार्कावरती पहिल्या फेरीमध्ये प्रवेश आलेले आहेत. आपण नवीन जे महाविद्यालय सुरू झालं, कॉलेज कोड आहे 2136, गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव. त्या ठिकाणी मात्र ST आणि NT1 वगळता राज्यातले सगळे कट ऑफ हे लोएस्ट आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस राऊंड फर्स्ट 2025 याचे कट ऑफ आपण पाहूया. SC कॅटेगरी SML आहे 27,272, 323 मार्क. ST 40,139, 246 मार्क. FIJE 27,653, 320 मार्क. NT1 28,495 आणि 315 मार्क्स. NT2 27,251 आणि 323 मार्क. NT3 26,671 SML, 327 मार्क. OBC 27,209, 323 मार्क. SCBC 30,874, 301 मार्क. EWSला प्रायव्हेट कोटा नसतो आणि ओपन 26,797 आणि 326 मार्कावर हे प्रवेश बंद झाले आहेत. सर्वसाधारणपणे बीड, हिंगोली, अकोला या जिल्ह्यातील हे प्रवेश आहेत. आपण पाहूया MCC राऊंड फर्स्ट झालेला आहे आणि त्या राऊंड फर्स्टमध्ये BDSचे कट ऑफ काय होते. भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी 5,33,000 रँकवरती प्रवेश बंद झालेला आहे, 270 मार्क. भारती विद्यापीठ नवी मुंबई 6,97,000 AIR आणि 225 मार्कावरती प्रवेश बंद झालेला आहे. भारती विद्यापीठ सांगली 7,54,000 आणि 211 मार्कावरती प्रवेश बंद झालेला आहे. DY पाटील नवी मुंबई 6,89,000 ऑल इंडिया रँक आणि 227 मार्क. DY पाटील पुणे 5,91,000 AIR आणि 253 मार्कावरती प्रवेश बंद झालेला आहे. रूरल डेंटल कॉलेज लोणी प्रवरा 5,99,000 AIR आणि 251 मार्कावरती. कृष्णा कराड 7,23,000 आणि 218 मार्कावर. शरद पवार वर्धा कॉलेज इथं 8,28,000 ऑल इंडिया रँकला प्रवेश झालेला आहे आणि 194 मार्क. आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जो लोएस्ट कट ऑफ आहे तो आहे 194 मार्काचा. आपण जर 2024 आणि 2025 प्रवेशाची जर तुलना केली तर 2024च्या तुलनेत 2025चे कट ऑफ हे प्रचंड हाय गेलेले आहेत. आपण सहज उदाहरण घेऊया. भारती विद्यापीठ सांगली 2024 साली 11,16,000 AIR पर्यंत प्रवेश झाला होता. तोच प्रवेश यंदा 7,54,000 AIR वरती आलेला आहे. त्याच पद्धतीनं वर्ध्याच्या कॉलेजचा 13,95,000 AIR वरचा प्रवेश आता 8,28,000 रँकपर्यंत आलेला आहे. एकंदरीत काय जे MBBSच्या बाबतीत घडलं तसंच आत्ता BDSच्या बाबतीतही घडलेलं आहे. अर्थात फ्री एक्झिट असते, त्यामुळं सुरक्षितता म्हणून हे प्रवेश घेऊन ठेवलेले असतील. ज्यावेळेला आपल्याला सीट मॅट्रिक्स दुसऱ्या फेरीचं MCCचं जाहीर होईल त्यावेळेला आपल्याला क्लिअर कळेल आणि बरेचसे यातले विद्यार्थी फ्री एक्झिट हे घेऊ शकतात. आपण राज्यातील BDSच्या 8 डीम्ड कॉलेजचे कट ऑफ पाहिले. आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील KLE बेळगाव याही संस्थेमध्ये इंटरेस्ट असतो. त्या संस्थेतील BDSचे कट ऑफ हे 5,81,000 ऑल इंडिया रँक म्हणजे 256 मार्कावर बंद झालेले आहेत. एकंदरीत काय
तर BDSच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांनाही पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतील. विद्यार्थी आणि पालक मित्रो, मग आपण काय बोध घ्याल? राऊंड 2 असो, राऊंड 3 असो, ज्या जागा जर आल्या उपलब्ध झाल्या तर चांगलंच आहे ना. प्रवेश खाली येणार आहेत तेही चांगलीच गोष्ट आहे. मी निगेटिव्ह नाही, पण सतत नाही मिळालं तर काय याची मला थोडीशी काळजी वाटते. मला अनेक फोन आत्तापर्यंत येत आहेत. MBBS असो, BDS असो किंवा BAMS असो, ते त्यांचे मार्क्स आणि रँक सांगतात आणि मिळेल का हो प्रवेश म्हणतात. मला खात्रीने माहीत असतं त्यांनी सांगितलेल्या SMLला किंवा मार्काला 100% प्रवेश मिळणार नाही. पण मी स्पष्ट सांगू शकत नाही, कसं तरी वाटतं. मग मीच उलट प्रश्न विचारतो, नाही मिळालं तर काय, प्लॅन बी काय आहे? तर सरळ सरळ समोरून उत्तर येतं, अजून ठरवलेलं नाही आहे. असं कसं चालेल? मग मी विचारतो, रिपीटर आहे का? ते सांगतात होय. मग अशा विद्यार्थ्यांना तर काय सांगावं हेच कळत नाही. फ्रेश आहे म्हणून सांगितलं, फर्स्ट टाईम परीक्षा दिली, ते सांगतात आम्ही रिपीट करणार नाही. परंतु उत्तर मात्र नाही मिळालं तर काय, तर अजूनही ठरवलेलं नाही, असं चालेल का? हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठंतरी योग्य निर्णय लवकरात लवकर घ्यावा. त्यासाठी हे अत्यंत व्यवस्थितपणे तुम्हाला व्हिडिओमधून माहिती देत आहे. कट ऑफ याहीपेक्षा खाली येऊ शकतात 4थ्या 5व्या किंवा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला, पण तिथं डेअरिंग कुणी करावं याबाबत आपण पाहूया पुढील भागात. मग आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ? मग अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्याला प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.